रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने पाहता
पोटा पुरते काम परी अगत्य तो राम परी अगत्य तो राम परी अगत्य तो राम पुरते काम परी अगत्य तो राम परी अगत्य तो राम परी अगत्य तो राम पारलते हे चित्ती पांडुरंग
Hey,
पोटापुरते काम परी अगत्य ते राम कारण तेची करी चित्ती पांडुरंग धरी प्रारब्धी हेवा जोडी देवाची ते सेवा कारण तेची करी चित्ती पांडुरंग धरी तुका मने बळ बुद्धी वेचो निसकळ कारण तेची करी चित्ती पांडुरंग धरी विठाला श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनौ रघुबर विमल जसो जोदायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार मंगल मंगल भवन अमंगल हारी प्रभु सुदशरथ अजिर बिहारी मंगल
पवित्र पावन दरबार दत्तगुरूंच्या अखंड सानिध्यामध्ये चालू असलेला सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह, पंचदिनी अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहाच्या निमित्ताने आज सेवेकरता जो घेतलेला अभंग आहे, 4 चरणाचा उत्कृष्ट जीवाने काय करावं त्याचं मार्गदर्शन करणारा अभंग आपल्या समोर सेवेकरता घेतलेला आहे. पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतायत, बाबा ज्या मृत्यू लोकाला तू आलायस त्या मृत्यू लोकांमध्ये एक काम कर. म्हणे काय? म्हणे काम करत असताना पोटापुरतं कर. तुझं लक्ष राम असू दे एवढंच कारण कर या जीवनामध्ये, आणि चित्तामध्ये पांडुरंग धरता येईल असं वागण्याचा प्रयत्न कर. तिसऱ्या चरणामध्ये बोलतायत, ज्या प्रारब्धाने तुला इथं आणून पोहोचवलंय हरिनामामध्ये, ज्या प्रारब्धाच्या जीवावर तुझ्या गळ्यामध्ये माळ आहे, डोक्यावर टिळा आहे, त्या प्रारब्धाला शाबाशी देत जा आणि हेच कारण कर, देवाला चित्तामध्ये धारण कर. शेवटच्या चरणामध्ये हात जोडून महाराज बोलतायत, बाबा तुझ्याकडे काळ थोडा आहे म्हणून तू एक काम कर, तुझं बळ जेवढं आहे सगळं बळ लाव, बुद्धी लाव, मन लाव आणि काय कर, पांडुरंगाला आपल्या चित्तामध्ये धारण करून घे. विठ्ठल गोड अशा पद्धतीचा हा सप्ताह, याच्यामध्ये आजची 3ऱ्या दिवसाची सेवा आहे. गोड असं मार्गदर्शन हरिभक्त परायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरी महाराज घाडगे, मी त्यांचं नाव हरी महाराज घाडगे आहे पण मी आवर्जून सांगतो, हरी महाराज ज्या कार्यक्रमाला आले, आज दत्तगुरूंचा हा कार्यक्रम आहे असं समजून घ्यायचं. दत्तगुरूची काम देऊन आज भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेली असं कार्य त्यांचं आहे. आणि गोड अशा पद्धतीचं आजच्या कार्यक्रमाचं वैभव हरिभक्त परायण खंडू बाबा त्यांचं गोड वादन आपण ऐकत आहात. तथा शिवाजी महाराज, तथा हार्मोनियमवर असणारे पंढरीनाथ बाबा, गायनाचार्य महादेव बाबा, दिनकर महाराज, तथा संगीत गुरुकुल असणारे हसनापूरचे सर्व विद्यार्थी मंडळ, पंढरीनाथ भाऊ पोटभरे, विनेकरी एकनाथ भाऊ, सर्व असणारे डाव्या उजव्या हाताला असणारे सर्व वैष्णव मंडळी आणि आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून गोड अशा पद्धतीची साथ संगती असणारे साऊंड सिस्टीम विठ्ठल. मला या ठिकाणी ज्यांनी आमंत्रित केलेलं आहे, वारकरी संप्रदायाला पोषक असणारी मंडळी, सोपान भाऊ ढोरकुले असतील किंवा रामहरी ढोरकुले पाटील असतील, यांनी या ठिकाणी मला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं. धन्यवाद विठ्ठल. 2 तासाची वेळ आहे आणि वेळेसाठी आपण बांधलेलो आहोत. पण डाव्या उजव्या हाताले वैष्णव मंडळी बघितली, माग टाळकरी वृंद बघितला आणि हे मृदंगाचार्य बघितल्यावर असं वाटतं यांच्यासाठी कीर्तन कमीत कमी 4 ते 5 तासाचा असावं, एवढ्या क्वालिटीचे माणसं तुम्ही आणली. महाराष्ट्रामध्ये जेवढे उत्कृष्ट वादक आहे त्यामध्ये या मंडळीचे नाव आहेत महाराज. आवर्जून सांगतो, तुम्ही आम्ही इथं आलेलो नाहीत आबा, मी तुम्हाला सांगतो, हेही इथं बोलून आलेले नाहीत, मीही इथं बोलून आलेलो नाही. आपल्याला बोलवलेले दत्तगुरु भगवंताने म्हणून आलोय. ज्यावेळेस भगवान बोलवतात त्यावेळेसच त्या गावाला जाणं होतं असं वारकरी संप्रदायामध्ये रीती महाराज. म्हणून या ठिकाणी भगवान दत्तगुरूचं स्थान आहे आणि आपण 5 दिवसाचा हा सोहळा दरवर्षी करत राहता आनंदाने, उत्साहाने. आणि आपल्या चेहऱ्याकडे पाहून लक्षात येतं तुमच्यामध्ये काय उत्साह आहे. चला आपल्या अभंगाकडे जाऊया.
हा जीव या असणाऱ्या मृत्यू लोकामध्ये आला. येत असताना काही भांडवल घेऊन आला आणि काहीच्या वश होऊन हा जीव काय केला, या मृत्यू लोकामध्ये विचरण करायला लागला. डाव्या हाताला मृदंगाचारी आहेत. संगीतामध्ये एक काळ असा असतो की कोणाच्या तरी वश मध्ये राहावं लागतं. सहजासहजी देव पण येत नसतं महाराज. देवळातली मूर्ती जरी असली तरी तिला टाक्याचे घाव सोचावे लागतात. तसं एखाद्या मृदंगाचार्य जर तयार व्हायचा असेल, रात्रंदिवस पोटाला वल्ले फडके करून बांधून रात्रीचे रात्रभर प्रॅक्टिस करावं लागते. याचा अर्थ काय, पराधीन राहावं लागतं. आणि रामायणाचा सिद्धांत पराधीन सपनेहू सुख नाही. जो पराधीन राहतो त्याला स्वप्नातही सुख राहत नाही. पण जो पराधीन राहत असताना एखाद्या चांगल्या सद्गुरूच्या पराधीन राहत असेल तर तो असं भांडवल करतो की हे विश्व त्याचं भांडवलाने सुखी होतं. विठाला एखाद्याचं जर जीवन खरोखर जर सत्यवादाला धरून जर असलं ना, एखाद्याच्या जीवनामध्ये खरोखर जर गुरुपणा असला ना महाराज, तो गुरुपणा कधी जात बघत नाही. ध्यानात ठेवा, आवर्जून बोलतो. कोणाची जात बघत नाही, कोणाची नाव बघत नाही. जर जात आणि नाव जर कलेच्या क्षेत्र, साधक क्षेत्र सांगतोय, गुण आहे कला. पण या कलेच्या क्षेत्रामध्ये हरिदास स्वामी होऊन गेले वृंदावनला. जर हरिदास स्वामींनी कोणाची जर जात बघितली असती तर दरबारी कानडा बनवणारा तानसेन आम्हाला भेटला नसता. विठाला वृंदावनला गेल्यानंतर एक गोड अशा पद्धतीचं एक निधिवन आहे. निधिवन खूप सुंदर आहे वृंदावन. आमचे हरिभाऊ नेहमी जातात आणि त्यांना जायची गरज नाही, त्यांचा आश्रमच वृंदावन आहे. विठाला एवढीच त्या मातीतलं बघा गुण कसा असतो. एवढीशी मुलगी बोलते काय, हो वृंदावन प्यारो वृंदावन, हो वृंदावन प्यारो वृंदावन, श्यामा हृदय कमल सो प्रगट्यो और श्याम हृदय को भाए, वृंदावन प्यारो वृंदावन, वृंदावन मेरो वृंदावन. या वृंदावनच्या भूमीवर संगीताची मैफिल. मी एक विषय सांगतो तुम्हाला. एक संगीताचा खरोखर ज्याला गुरु माणूस म्हणतात ना, ज्याला बाप माणसं म्हणतात ना महाराज, ते बसलेले होते आपल्या देवाला. रोज नैवेद्य दाखवायचे वृंदावनला, बाके बिहारीला. आणि रोज नैवेद्य दाखवत असताना रोज एक नवीन राग तयार करायचे आणि राग म्हणायचे, मग नैवेद्य दाखवायचे. संगीताच्या घराण्यातलं मी बोलते. कधी बघितलं नाही कोणा, बैजू बावरा येऊ दे नाही तर तानसेन येऊ दे, कोणी येऊ द्या, फक्त पराधीन राहा, इथं वृंदावनात राहा, या असणाऱ्या हरिदासांच्या बैठकीच्या जवळ राहा. मी तुला सघन करायला, मी तुला सिद्ध करायला हजर आहे. एवढं संगीत होतं. पण एक दिवस आजही, आज गेले हरिदास महाराज, आज गेले त्यांचे शिष्य, पण आज त्यांचे असणारे संस्कार रूपाने संगीत आजही स्वराच्या रूपाने या भारत भूमीवर दरवळतंय. विठाला विठाला. मी सुभाष बाबा देशमुख बघितले वाजवताना आळंदीमध्ये. पहिल्या थापीला फेकून देत होते चांगल्याला. किती मोठा संगीत क्लासिकल जरी असला ना, या महाराष्ट्राच्या मातीतला एक मराठमोळा हिरा, एक पहिल्या थापीलाच तो गायक फेकून द्यायचे महाराज. मी वैद्य बाबा बघितले महाराज. गेली माणसं गेली, पण आज हे जे बोल वाचतायत ना, यांच्यामध्ये त्यांच्या शिकवण्याचा सुगंध दरवळतोय. विठाला तसं एखाद्याचं वागणं, मला तुम्हाला सांगायचं काय, एखादं जर खरोखर सत्यवादी असेल, एखाद्याच्या वागण्यामध्ये खरोखर जर आचरण असेल, तर या अस्तित्वाला त्याची जबाबदारी घ्यावी लागते. खरोखर जर तुम्ही असाल तर, एखादी नारी आहे, माझ्या डाव्या हाताला माझ्या भगिनी बसलेल्या आहेत, एखादी नारी जर खरोखर पतिव्रता असेल तर या अस्तित्वाला तिची जबाबदारी घ्यावी लागते. तुम्ही खरे पाहिजे, एवढं महत्वाचं. नाणं जर खणकता असलं ना, त्याला कधीही बाजारात किंमत येते महाराज. मग ते एखाद्या दरीत का पडलेलं असे ना, पण ते खणकतं पाहिजे. असाच काहीतरी मिळेल महाराज. एक सत्य पतिव्रता,
एक हे मोठा तपस्वी बसलेले जंगलामध्ये, आणि जंगलामध्ये बसल्यानंतर यांचं तप एवढं झालं, एवढं तप झालं की या तपाच्या जीवावर यांनी गंगेला आमंत्रित केलं. गंगेला रामायण बोलतो मी, तुम्हाला आवर्जून सांगतो, या प्रसंगाला हे सांगितलं पाहिजे. सुरसरी धार नाव मंदाकिनी, जो सब पोतक पातक डाकिनी. म्हणजे गंगेची धार नाव मंदाकिनी, ज्यांनी आपल्या स्वतःच्या तपावर प्रगट केली पहिली. त्याच्यानंतर दुसरी काय ख्याती केली हो, म्हणजे एवढा मोठा नारायणाने अवतार धरला, राम अवतार. या राम अवताराला सुद्धा आपल्या आश्रमावर येण्यासाठी मजबूर केलं त्यांच्या साधनेने. मी ऋषीचं नाव सांगेल तुम्हाला. बायको एवढी पतिव्रता होती की त्या पतिव्रतेला विश्वात जिचा ग्रंथ लिहिला जाणार होता, जिची लीला गायली जाणार होती, जिच्या लीलेचे पवाडे गायले जाणार होते, अशी साक्षात सीता मातेला सुद्धा त्या पती पातिव्रत्य धर्माला भेट देण्याची इच्छा झाली. कोण थे नवरा बायको? जंगलामध्ये, घनदाट जंगलामध्ये कोणीच नाही. ज्या जंगलामध्ये कदंबासारखे मोठमोठाले राक्षस राहत होते, दिवसा माणसाला फाडून खात होते, पण त्या जंगलामध्ये दोघं नवरा बायको आपल्या तपश्चर्याच्या जीवावर मजेत राहत होते. का? या विश्वाला त्यांची तपश्चर्या उद्या सुगंध देणार होती, उद्या साधन देणार होती, उद्या भक्ती देणार होती, उद्या ज्ञान देणार होती, उद्या वैराग्य देणार होती. कोण ते दोघ जण? ऐका नाव. एकाचं नाव आहे अत्री महाराज आणि त्यांच्या पत्नीचं नाव आहे अनुसया माता. विठाला विठाला. सांगतो, जंगलामध्ये राहत होते, काकड्यामध्ये आपण म्हणतो ओळीच्या याच्यामध्ये काय, ज्याची खरी सेवा असते ना बाबा, त्याच्या जीवाला अजिबात भेव वाटत नाही. विठाला हो, ज्याची खरी सेवा भय काय त्याचे जीवा. ज्याची सेवा चांगली त्याला भय वाटत नाही, म्हणून निर्भय राहत होते महाराज. या जगाने 3 देव एकत्र आणून दिले बघा. 3 देव, ब्रह्मा विष्णू महेश. 3 देव, 3 तत्व एकत्र आणून दिले, 3 ऋषी एकत्र आणून दिले आणि 3 प्रकारचे संप्रदाय या जगाला दिले. विठाला हे तिकडं होतं, तिकडं पुढं त्या बिहारच्या आणि मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवर त्यांचा आश्रम आहे. चित्रकूट कामदगिरी पर्वतापासून काही अंतरावर तिथं ते आश्रमावर राहत होते. अत्री आदि मुनी बर बहु बसही, करई जोग जप तप तन कसही, असा उल्लेख रामचरित मानसामध्ये. तिथं आश्रम आहे अत्री ऋषीचा, तिथं राहत होते आणि राहून यांची ही साधना चालू होती बघा. मग महाराज, आमच्याकडे कोणी होतं का तसं? मी आवर्जून सांगितलं, येईन आता 3 देव फक्त, पण या 3 देवा तुम्हाला जर महाराष्ट्रात विचारलं ना, महाराष्ट्रात अशी अनुसया कोणी होती का, तर अशी अनुसया आमच्याकडे होती बघा, जिनं 3 देव धारण केले, साक्षात माया, जगत माया धारण केली. अशी आमची विठ्ठल पंतांची पत्नी रुक्मिणी आई साहेब. मला आवर्जून आठवण येते त्या नावाची. का? जिनं ब्रह्माही धारण केले, जिनं विष्णूही धारण केलं, जिनं महेशही, आणि ज्याला ब्रह्मचित कला मुक्ताबाई म्हणतात, असे 4 अवतार धारण केले. अशी असणारी आई माझ्या वारकरी संप्रदायात नाही. ती नुसती त्यांची आई नव्हती, तुमच्या आमच्या सर्वांच्या परमार्थाची माऊली ती रुक्माई माता. विठाला वर्णन येतं तिथं मी बोलतो महाराज तुम्हाला. पुढे जसं जसं विषय येईल, या असणाऱ्या दाम्पत्याने काय केलं, एका बाजूने स्त्रियांचा परमार्थ सोपा करून दिला आणि एका बाजूने पुरुषाचा परमार्थ अत्री महाराजांनी सोपा करून दिला बघा. एका बाजूने स्त्रियांचा परमार्थ कसा सोपा करून दिला, तर स्त्रीचा जो नारी धर्म आहे, या नारी धर्माचा उपदेश अनुसया मातेपासून आपल्यापर्यंत आला. विठाला आपण एखादी स्त्री पतिव्रता राहत असताना कोणाला समोर घेऊन पतिव्रता राहते? एखादा साधक साधना करत असताना कोणाला समोर घेऊन साधना करतो?
ही मुलं इकडून उभी राहिली साधक मंडळी, यांच्याकडे पाहता त्याचा अर्थ काय? आम्हाला तुम्ही आयडॉल आहात बाबा, खंडू बाबा, आम्हाला जर व्हायचं असेल ना तर आम्ही तुमच्यासारखं होऊ, म्हणून हे समोर उभे राहतात. विठाला रामायणामध्ये महाराज प्रभू रामचंद्र एवढा मोठा महाविष्णूचा अवतार पण वनवासी झाला. वनवासी झाल्यानंतर गेले, सुमंत्र महाराज माग आले, अयोध्येमध्ये येऊन सांगितलं, राजा राम आला नाही रे, जानकी आली नाही रे. मग म्हणे राम निघून गेले. राजा दशरथ रडायला लागले आणि बोलतायत, रघुनंदन पायी गेला, चालू मध्ये वर नेतात ना महाराज, असं वाटतं स्वर्गातल्या इंद्राला हाक मारतात, ए तुझे गंधर्व सोड, इकडे ये, वारकरी संप्रदायात तुला दाखवून देतो गाणं काय. सुमंत्र आला, पण येत असताना संध्याकाळच्या समयाला सुमंत्राने अयोध्येमध्ये काय केलं, पाऊल ठेवला बघा. असं सांगतात, एखादा ब्राह्मण काशीला शिकावा, ब्राह्मणाचं पोर, आणि येत असताना 12 वर्ष त्याने वेदाचं अध्ययन करावं, आणि वापस येत असताना त्याला कोणीतरी दारू पाजावी. त्याच्यानंतर त्या पोराला, जेवढे ब्राह्मणाच्या पोराला कष्ट होतात ना तेवढे कष्ट सुमंत्राला होत होते. एखादी सत्य पतिव्रता असावी, आणि एखाद्याने काय करावं, तिच्याशी काहीतरी चाडी चुगली करून तिच्या पातिव्रत्याचा भंग केल्यानंतर त्या सत्पतिव्रतेला जेवढं दुःख व्हावं तेवढा सुमंत्र तडपत होता महाराज. असं सांगतात की दिसत नव्हतं डोळ्याने, एवढा रडला, एवढा रडला. 5 घोडे रामाचे कसे बसे हाकलत 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 आलेला सुमंत्र. सगळी अयोध्या सुमंत्राकडे बघून रडत नव्हती, सगळी अयोध्या रडत होती त्या घोड्यांकडे बघून. का? राम म्हटलं तर डोळ्याला पाण्याची धार लागायची त्या घोड्याची. एवढी दयनीय अवस्था. आणि एवढ्या अवस्थेमध्ये सुमंत्राने सांगितलं, महाराज, राजा लहानचे आपण लंगोटी मित्र आहे भाऊ, राम काय आला नाही भाऊ. महाराज, राजा दशरथाने वियोग केला, विलाप केला, आणि रडत रडत म्हणे, जानकी आली का? म्हणे नाही. म्हणे ए सुमंत्रा, जानकी आली का? म्हणे नाही आली. म्हणे मग जगण्यात काय फायदा हो? म्हणे का? अरे एवढ्या मोठ्या बापाची पोरगी आहे. आवर्जून ऐका, मी रामायण सांगतो, मला रामायणाचा रोग आहे, त्याचा आणि दत्तगुरूचा जो संबंध आहे मी ते तुम्हाला सांगतो, ध्यानात ठेवा. हे ती पोरगी साधारण कोणाची नाही. मला एक जण म्हणे, महाराज रावणाची पोरगी जानकी. म्हणलं येडा झालास का काय? रावणाची पोरगी जानकी?
असं गणित लावत नका जाऊ, दंतकथेच्या मागे नका जाऊ. नाथ बाबांना विचारा, पद्माक्ष राजाची पद्मावती कोण होती ते सांगतील तुम्हाला, जानकी कोण आहे. एक जण म्हणणे नाही महाराज मी कुठेतरी ऐकलं, अरे बाबा बापाचे गुण हे पोरीत उतरतात, असा रावणाचा कोणता गुण तुला जानकीत दिसला? विठाला शिष्य जो असतो ना गुरुची कॉपी असतो महाराज. एखाद्या मृदंगाचार्य समोर आहे, शिष्य जर असतो ना बाळांनो, तुम्हाला सांगतो शिष्य स्वतः काही नसतो, शिष्य जो बोलत असतो त्याचा जो प्रभाव असतो ना तो त्याच्यामध्ये असणारा गुरु बोलत असतो. विठाला जनकाची जानकी शोधते ती, हे सुमंत्रा जगायचं नाही मला असं म्हणून रडून रडून राजा दशरथाने 6 वेळेस राम नामाचं उच्चारण केलं आणि प्राण सोडले. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. राजा जनकाच्या हातात हात घेऊन वरदान दिलेलं होतं. काय शब्द दिलेला होता? साधारण नव्हता, रघुवंशाचा राजा होता तो महाराज. आणि रघुवंशाचे राजे वचन पाळत होते महाराज. जे विष्णूची महापूजा सांगितली ना त्याच्यामध्ये सत्य जे मुखाने बोललं जातं ना आणि दुसऱ्याच्या दुःखाने जे दुखवलं जातं ना याला विष्णूची पूजा सांगितली जाते महाराज. सत्य बोले मुखी दुसऱ्याच्या दुःखामध्ये असा राजा दशरथ होता. त्याचं कारण सांगतो तुम्हाला, जर पोहोचलं तर घ्या. ही राजा जनकाची जानकी, जनकाची ही नाही, ही धरतीची कन्या आहे. साक्षात ज्याला माहेश्वरी म्हटलं गेलं ना, महाईश्वराची शक्ती ही सीता आहे. आणि ही सीता राहत असताना आजपर्यंत कुठेही राहिलेली नाही. कृपया राहत असताना तिनं शोधलं, पहिलं स्थान शोधलं, लंकेमध्ये गेलेली, पण लंका आवडली नाही तर तिनं गर्जना ठोकली, रावणा तुझा नरड्याचा घोट घेतल्याशिवाय मी राहणार नाही. राहिली नाही लंकेत. सुरुवातीला बाल होती पेटीत घालायच्या अगोदर. त्याच्यानंतर या जानकीला हे अस्तित्व घेऊन आलं नेपाळच्या भूमीवर असणाऱ्या जनकपूरला. या जनकपूरला जनकाची जानकी तिथं स्थिर झाली. त्याचं कारण काय? तिला जो योग्य लागणारा बाप लागत होता तो बाप तिला भेटला, जनक राजा. का? ब्रह्मविद्येचं अनुष्ठान जीवनामध्ये होतं म्हणून जनकाच्या घरी स्थिर झाली. आता जनक विचार करत होते माझी पोरगी कोणाला द्यायची, कोणाला द्यायची. मध्येच परशुराम आले. परशुरामाने बघितलं आणि परशुरामाने बघितल्यानंतर ध्यानात आलं, अरे ही पोरगी साधारण नाही, खूप मोठी. हिच्या नावाने लोक या विश्वात, या भारत भूमीवर येणाऱ्या स्त्रिया पतिव्रता राहणारे, म्हणून ही कोणालाही द्यायची नाही. म्हणून राजा जनकाकडे जी ब्रह्मविद्या आहे ना, या ब्रह्मविद्या राजा जनकाचं वाचन अनुष्ठान, पण राजा जनकाला त्या ब्रह्मविद्येवर तंतोतंत वागणारे लोक जर कोण असतील तर ते रघुवंशातले लोक होते महाराज. म्हणून एक नाही, एक धनुष्य तोडला, एक पोरगी देऊन वाट लावायला पाहिजे होतं. जनकाने 4 पोरी दिल्या, 4 वाट लावल्या. का? मी जो धर्म वाचतो ना, मी जे ब्रह्मविद्या अनुभवतो ना, या ब्रह्मविद्येचं जसंच्या तसं वागणं जर कोणाच्या जीवनामध्ये असेल तर ते सीत असणाऱ्या राजा दशरथाच्या जीवनामध्ये, त्यांच्या पोरांच्या जीवनामध्ये, रामाच्या जीवनामध्ये. मग राजा दशरथाकडे आली, तिथं काही काळ स्थिर झाली. पण राजा दशरथाने प्राण सोडत सोडत म्हटले, हे सुमंत्रा, म्हणे काय? ती शक्ती आहे रे सीता, ती शक्ती आहे, ध्यानात ठेव. आणि ती जर शक्ती आहे तर ती चांगल्याच्या सानिध्यात राहते. ती राहत असताना कोणाच्याही पाय पडणार नाही. ही शक्ती ज्या ठिकाणी झुकेल समजून घे, त्या ठिकाणी महाशक्ती आहे, ध्यानात ठेव. आणि नाशिक मध्ये पंचवटीला आल्यानंतर, पंचवटीच्या त्या असणाऱ्या रामकुंडाच्या जवळ सीता मातेचं अपहरण होण्याच्या अगोदर ज्यावेळेस चित्रकूट सोडलं प्रभू रामचंद्राने, त्यावेळेस ही सीता कुठं स्थिर राहील. म्हणून सीता मातेला पहिलं जर घेऊन गेले असतील तर कुठं घेऊन गेले माहितीये का? अत्रि ऋषीच्या आश्रमावर.
आणि अत्रि ऋषीची जी अनुसया माता आहे ना, दत्तगुरूंची आई, त्या दत्तगुरूंच्या आईचे पाय धरले आणि अनुसया मातेने सीता मातेला पातिव्रत्य धर्माचा उपदेश केला असं रामायणात उल्लेख आहे. अनुसया के पद गई सीता, मिली बहोरी सुशील बिनीता, ऋषि पत्नी मन सुख अधिकाई, आशीष दे निकट बैठाई, दिव्य बसन भूषण पहिराए, जय नित नूतन अमल सुहाए, कह ऋषि बधु सरस मृदुबानी, नारी धर्म कछु ब्याज बखानी, मातु प्रीता भ्राता हितकारी, मित प्रद सब सुनु, राजकुमारी अमित दानी, भरता भय देई, अधम सु नारी जो सेवन तेई, बिनुश्रम नारी परम गती लहई, वेद पुराण संत सब काही. तुम म्हणाल हे काय बाबा, तुमचे जसे बोले ना तसे आमचे बोले. विठाला पातिव्रत्य धर्माचा उपदेश दिला महाराज. 4 पतिव्रता सांगितल्या, उत्तम मध्यम नीच आणि कनिष्ठ अशा 4 पतिव्रता. त्याचा उपदेश दिला आणि सीता मातेला उपदेश देऊन जात असताना आपण माता माऊल्याने एक महिला दुसऱ्याकडे आजच्या कीर्तनात म्हणतात, महाराज हसायला बिसायला, माझ्या कीर्तनात हसल्यासारखं करायचं असतं. थोडस कसं हसल्यावणी करायचं, थोडस काही जर थोडासा डायलॉग वगैरे जर वाटलं ना काही तर हसल्यावणी करायचं. हसायला नाही भेटणार. कीर्तन हे हसायचं साधन नाहीच. कीर्तन हे कोणाच्या बायकाचे उदाहरण द्यायचं साधन नाही. संसारातलं द्यायचे असेल तर दिव्य द्या उदाहरण. अनुसया मातेचं द्या ना. कीर्तन हे कशासाठी नाही, कोणाच्या एखाद्याच्या मुलीच्या लग्नावर बोलण्यासाठी नाही, नाहीतर तुमच्या लग्नात घोटाळे व्हायला लागले आता. कमीत कमी दत्त जन्माच्या कीर्तनात सप्त्यात आल्यावर कीर्तनाच्या बाहेर, मंडपाच्या बाहेर निघाल्यानंतर म्हटलं पाहिजे माणूस काय, अहो आज आम्ही दत्त गुरु ऐकून आलोय. विठाला नाहीतर जगामध्ये ना पोट भरायसाठी भरपूर साधन आहेत महाराज. कृपया कीर्तनाला दूषित करू नका. कीर्तनामध्ये कृपया मध्ये घोटाळे घालू नका महाराज. भरपूर वक्ते आहेत. वारकरी शिक्षण संस्था दरवर्षी कमीत कमी 100 का होईना वक्ते देते महाराज. तसं कमी नाही महाराज. माऊलीचा दरबार आहे, कधी इथं दुष्काळ पडणार नाही म्हणून कोणाच्या टाळ्या वाजून कोणाच्या मागे हिंडून तुमचा वेळ घालू नका. विठाला आणि मग सीता मातेला 4 पतिव्रतेचा उपदेश दिला आणि सीता मातेने काय केलं, त्या पातिव्रत्य धर्मावर वागणं सुरू केलं महाराज. आणि पातिव्रत्य धर्मावर वागणं सुरू केल्यानंतर असणाऱ्या या जीवाला काय झालं, या सीता मातेची राम कहाणी भेटली. आणि या राम कहाणीतून काय झालं, या भारत भूमीवरच्या स्त्रिया तयार व्हायला लागल्या. भारत भूमीवर स्त्रिया तयार व्हायला लागल्या. त्याला पतिव्रता स्त्रिया म्हणतात महाराज. आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांना रामप्रभूच्या कथा सांगायच्या आहे. रामप्रभूच्या कथा सांगत असताना कोणत्या सांगायच्या? शंभू राजांना रामप्रभूच्या कथा सांगायच्या. कोणत्या सांगायच्या महाराज? ह्याच त्या कथा की ज्याच्यामधून संस्कार भेटतील महाराज. ज्याच्याकडून समोरचा गुरु जर भांगारात असलं तर पोर भांगाराच्या पुढच्या भांगार, त्याला भांगारवाला बी घ्यायचा नाही. मग विठाला विठाला इथं गुरु कोण आहे? अनुसया माता. इथं शिष्य कोण आहे? सीता माता. बघा अनुसयाचे सत्व आगळे म्हटलं गेलं महाराज. एवढी तपस्वी दत्तगुरु. तुम्हाला माहिती दत्तगुरुला अजून 2 भाऊ आहेत बरं का. नुसते दत्तगुरु एक नाही, दत्तगुरुला 2 भाऊ आहेत. 3 अवतार एका वेळेस आले. तिन्ही अवताराचं एकत्रीकरण म्हणजे दत्तगुरु. पण तिन्ही अवतार परत वेगवेगळे झाले. हे परत तिच्या पोटाला 3 असणारे 3 अवताराचे 3 ऋषी आहेत. विठाला याच्यामध्ये मुख्य असणारे दत्तगुरु आपल्याला माहिती आहे. भगवान विष्णूचा महाअंश असणारे दत्तगुरु आहेत. त्यांची असणारी बैठक आजही तुम्ही जर गुजरात प्रांतामध्ये गेला तर गुजरात प्रांतामध्ये दत्तगुरूंची बैठक आहे. काय पर्वताचं नाव? गिरनार नावाचं पर्वत. त्या गिरनार नावाच्या पर्वतावर आजही गेलात तुम्ही. आता पहिले दोन डोंगर चढून पलीकडे जायचे गिरनार पर्वतावर. आता एक डोंगराला काय झालं, लागलं ग्रहण म्हणजे काय, तिथं झाला रोपवे लागलं की बस. पहिले नाही का, आता कीर्तन चांगलं चालू होतं, त्या कीर्तनाला लागलं ग्रहण. झाला त्याला डायबिटीस. कोणता? मोबाईल वापरता यायला लागला.
मग आता कोणी कीर्तनात मोबाईल घेऊन पाहतो कशाला म्हणे अभंग नाही घरी चॅटिंग करतो का दाड्या तू विठाला मी आवर्जून हे का बोलतो माहितीये का कारण ती हरिभोवती भूमी जी आहे कशाची भूमी ज्या तपोभूम्या सांगितल्या ना भारत भूमीतल्या त्या भारत भूमीतल्या मुख्य तपोभूम्या तुम्हाला जर हसायसारखं मी तुम्हाला सांगितलेलं हसल्यासारखं करू शकता तुम्ही विठाला करा बरं थोडं हसल्यासारखं करा मोकळा हसा असे हसायला काय हरकत नाही पण कीर्तन खाली आणून हसायला मोकळा निघड्या विठाला कुठं गिरनार पर्वतावर त्यांच्या नावाने एक आखाडा चालू आहे नागा आखाडा तुम्ही जर गेलात तर त्या नागा आखाड्याची अशी महती की त्याच्यामध्ये सर्व नागा साधू दत्तगुरु त्याच्यानंतर दुसरे असणारे या अनुसयेचे दुसरे पुत्र आहे त्यांचं नाव आहे चंद्रमा नावाचे ऋषी हे चंद्रमा नावाचे ऋषी ब्रह्मदेवाचा अंश महाराज जसे दत्तगुरु चालतात ना दत्तगुरु चालत असताना दत्तगुरुच्या पाठीमागे एक गाय आहे चार कुत्रे चार वेदाचं प्रतीक आहे गाय ही कामधेनूच्या स्वर्गातलं प्रतीक आहे असे चालतात ना तसेच या दत्तगुरुचे एक दुसरे भाऊ आहे त्यांचं नाव आहे चंद्रमा नावाचे ऋषी चंद्रमा नावाचे ऋषी सुद्धा त्यांच्या सोबतही गायीचा उल्लेख आहे गाय ठेवायचे ऋषी मुनी पहिले गाय ठेवायचे आणि गाय चार कुत्रे आणि हे चंद्रमा ऋषी त्या अनुसया मातेचा दुसरा पुत्र आणि त्या अनुसया मातेचा तिसरा पुत्र आहे तो मोठा गरम डोक्याचा सगळ्या पुराणामध्ये त्यांचे पवाडे भरलेले त्या पुत्राचं नाव आहे दुर्वासा शंकराच्या तेजापासून दुर्वासा ब्रह्मदेवाच्या तेजापासून चंद्रमा आणि महाविष्णूच्या महातेजापासून दत्तगुरु भगवान विठाला चंद्रमा ऋषी हे चंद्रमा ऋषी चालायचे ना तर यांच्या मागे गाय चालायची असं सांगतात की आकाशातला जो मेघ आहे ना तो मेघ त्यांच्यावर काय करायचा असं आकाशातून मेघडंबरी छत्र धरायचं महाराज दत्तगुरु सुद्धा चालत असताना दत्तगुरु जिथे जिथे आवर्जून सांगतो दत्तगुरु येण्याचं ठिकाण कोणतं एखाद्याच्या घराच्या जवळ जर जुनाट उंबराचं जर झाड असेल ना तर उंबराच्या झाडाखाली दिवसात एकदा तरी दत्ताची स्वारी येते असं गुरुचरित्र बोलतंय या चंद्रमा ऋषीचं असं सांगतात की तिन्ही जण लेकर आहे तिच्यावाले अनुसया तिन्हीच्या आसनाकडे तिघाकडे ब्रह्मविद्या आहे बघा तिघाकडे दत्तगुरुकडेही आहे जुन्या आखाड्याकडून ज्ञानाची परंपरा तिथून चालते महाराज चंद्रमा ऋषीकडेही आहे हे चंद्रमा ऋषी जर रस्त्याने चालले ना एकदा ते चालत असताना या रामायणामध्ये जे चंद्रमा ऋषी आहे ना यांनी एकदा एका गिधाडाला उपदेश केला महाराज त्या गिधाडाचं नाव आहे जटायू दादाचा भाऊ संपाती तो संपत्ती म्हणतो वानरांना हनुमान ऐका म्हणे मी इथं पडलोय म्हणे या असणाऱ्या गुफेमध्ये पण मला एक गुरु भेटले म्हणे कोण गुरु म्हणे विश्वगुरु अत्री महाराजांचे चिरंजीव असणारे कोण चंद्रमा ऋषी दत्तगुरुचे सख्खे भाऊ भेटले आणि त्यांनी सांगितलं काय मुनी एक नाम चंद्रमा ओही लागी दया देखी करी मोही बहु प्रकार ते ज्ञान सुनावा देह जनित अभिमान छुडावा ते त्रेता ब्रह्म मनुज तनु धरही तासु नारी निश्चरपती हरही तासु खोज पठयई प्रभु दूता तिनेही मिले ते हो पुनिता मी चंद्रमा ऋषीचं दर्शन घेतलं म्हणे दत्त गुरुचे भाऊ आहे म्हणे काय ब्रह्मविद्या एवढी ब्रह्मविद्या म्हणे माझे पंख जळाले पण मला सगळ्या असणाऱ्या कोशाचं ज्ञान पंचकोशाचं ज्ञान सांगितले सर्व 5 प्रकारचे विवेक सांगितले 5 प्रकारचे दीप सांगितले आणि माझी देहावर असणारी आसक्ती जर सोडली असेल तर दत्तगुरुचे भाऊ चंद्रमा ऋषीने सोडली म्हणून वानरांनो मी तुम्हाला मार्ग सांगतो तुम्हाला जानकी प्राप्त करून जर घ्यायची असेल तर फक्त एक काम करा जानकी प्राप्त होण्यासाठी मला चंद्रमा ऋषीने सांगितलं सीता म्हणजे जानकी म्हणजे एक स्त्री नाही जानकी म्हणजे एखाद्या राजा जनकाची पोरगी नाही म्हणजे जानकी कोण आहे म्हणे जानकी एक नारी समजू नका सीता नारी समजू नका श्री समजू नका मग कोण आहे म्हणे सीतोपनिषद सांगतो हो सीता शांती समाख्याता आत्मा रामो विराजते शांती ही सीता आहे म्हणे भक्ती ही सीता आहे ज्याला प्राप्त करून घ्यायचं असेल पहिलं सांगतो त्याने काम करत असताना फक्त पोट भरायपुरतं करून घ्या लक्ष राम ठेवा अभंगाचं पहिले पोटापुरते काम पोटापुरते काम
दत्तगुरूंच्या भावाचा संदेश आहे म्हणे, काय वानरांनो, या मार्गावर जात असताना काय करा, पोटापुरता काम करा. काम या शब्दाचा अर्थ कामदेव नाही, काम या शब्दाचा अर्थ होतो कर्म. कर्म करत असताना पोटापुरतं करा. पोटापुरतं म्हणजे कसं, सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला. पोटापुरतं कर्म करा म्हणजे काय, तुम्ही एखाद्या कर्मावर आपलं पोट भरता तर तुम्हाला कोणी म्हणू नका, म्हणलं नाही पाहिजे काय, अरे कुच्चारपणा केला का मतन पोट भरू राहिला, विठाला. एखादा माणूस जर त्याला खांदायला दिलं आणि त्याने खांदायला घेतल्यानंतर जर कुच्चारपणा केला तर अरे म्हणे लोकांचे पैसे घेऊन तसंच पोट भरतो रे तू, इमानदारीची नोकरी नाही. याचा अर्थ काय, तुझ्या पोटाला कोणी दोष देता कामा नये असं काम कर, विठाला. पोटापुरता काम याचा दुसरा अर्थ सांगतो, स्वतःच्या पोटापुरतं पोटाला कोणी दोष नाही दिला पाहिजे. अरे नाही फुकट पोट भरीत येत रे, नाही, तुझं तू कष्ट करत राहा. तुझ्या पोटाला कोणी म्हटलं नाही पाहिजे फुकट पोट भरीत हिंडत येत. ये ना थोडं आमच्याकडे की जरा. काही काही म्हणते महाराज एका ठिकाणी गेलो हरिभाऊ पेट्रोल पंपावर, आणि ते पेट्रोल भरता भरताच म्हणे महाराज लोकांची लई मजा आहे गाड्या म्हणे आज सध्या. असं म्हणलं सहज सहज म्हणलं, सहज माणसं म्हणून जातात महाराज लोकांची लई मजा आहे. म्हणलं ये भाऊ आमच्या फडात जरा, आमच्या फडामध्ये ये उडे हे साधक मंडळी ना, हे याची तर बरोबरी कर. हे 1000 जरी असलेली थटाळ करी तर 1000 लोकांचा ठेका जर चालू झाला ना, ज्ञानोबा माऊली जर भजन सुरू जर झालं ना, 1000 लोकांचा टाळ एका वेळेस एकाच समेवर पडतो महाराज. इथं 1000 माणसं 1000 पद्धतीचे 1000 बडबड करतात. ऐका की संप्रदायाची पूजा का, अरे 1000 टाळकरी वासू द्या, पण 1000 टाळकऱ्याचा टाळ एका वेळेस एकाच ठोक्यात पडतो बघा. करा बरं हातवर असे थोडे पुढे पुढे घे. हा तुम्हाला काही नाही बरं, वरच्याला काही नाही, टाळावाल्याला काही नाही. 1 2 3 1 2 3 1 2 3 बघायचं. वा वा वा, अरे यांच्यासाठी टाळ वाजवा बाळा, नाही याच्यासाठी वाजवा टाळ, मोकळे वाजवा. काय टाळ्या वाजवतात धन्यवाद. अरे वा, आता बघायचं. बघा, ज्ञानोबा माऊली तुकाराम, तो भोवटाळ आहे. इमानदारी, आपल्याकडे इमानदारी खरोखर. दोघांचा मृदंग एकाच वेळेस थांबतो, एकाच वेळेस चालू होतो, सगळ्याचे टाळ एकाच वेळेस एकाच ठोक्यावर पडतात, आणि ज्याचा ठोका बाजूला पडतो ना त्याला खाली बशी देत. कसं सोपं आहे हो.
एक जण आला टाळ शिकारी 1 2 3 1 2 3 इकडं बघला तर जन्म घर वाजला कधी बाहेर निघालाच नाही काही काहीचा जन्मच बघलाच भरता भरता गेला विठाला वारकऱ्याच्या टाळाची खासियत सांगतो 1 2 3 ठीक आहे पोटापुरता काम ठीक आहे पण 1 2 3 4 5 6 बरोबर आहे की नाही 7 ला बाहेर कसं आहे 1 2 3 4 5 6 7 ला बाहेर 7 ला बाहेर 7 ला बाहेर 7 ला बाहेर बाहेर नुसतं इकडे स्वतःकडे नाही यांची जर साथ नसली ना तर तुझ्या तालालाच किंमत नाही रे असरो त्यांची साथ पाहिजे झाली हे जे टाळ वाजतात ना ही जी वर्गणी जमा होते ना एखादी माऊली जर मला म्हण बाबा 10 रुपये दक्षिणा द्यायची गाडीतून 4 चाकीतून खाली उतरतो महाराज का तिची 10 रुपयाची जी दक्षिणा आहे ना त्या 10 रुपयाच्या दक्षिणेसाठी तिला कमीत कमी 20 मिनिटं तरी लोकांच्या रानात जाऊन खुरपिलेलं असतं महाराज पण ही जर साथ नसली ना नुसतं 1 2 3 नाही हे साथ बी पाहिजे ही जर साथ जीवनात नसली तर अवघड आहे महाराज वारकरी संप्रदाय श्रेष्ठ का अरे तुझा परमार्थही चालू आणि यांची साथही चालू याच्यामध्ये तुझ्या तालावर जर हे नाचायला लागले तर यांनाही वैकुंठ भवन आणि तुझ्या तालावर जर तू नाचायला लागला तर पांडुरंग तुला भेट देईल विठाला पोटापुरता काम अर्थ काय अरे पोटापुरता काम एक सांगितलं नुसतं पोटापुरता लोकांनी दोष नाही द्यावा दुसरा अर्थ सांगतो पोटापुरता काम ज्या आईच्या पोटातून जन्म घेतला ना त्या आईच्या पोटापुरता काम पोहोचलं तर बघा कसं मी माझ्या आईच्या पोटातून जन्म घेतला मी काम करायचं कर्म करायचं पण कसं कोणी माझ्या आईच्या पोटाला दोष देता कामा नाही कोणी माझ्या आईला म्हणता कामा नाही ए आई अरे असा कसा चोर पैदा केला म्हटलं तर मग पोटापुरता काम नाही झालं पोटापुरता काम याचा अर्थ काय आईच्या पोटाला म्हणलं पाहिजे माझ्या आईच्या काय ए माय अरे काय राम भक्त जगाला दिलास ग अरे तुझ्या पोटाला धन्य आहे तुझ्या पोटाच्या पाय असं म्हटलं पाहिजे महाराज याला म्हणतात पोटापुरता काम पोटापुरता काम आईच्या पोटाला म्हणून शास्त्रामध्ये सांगितलं काय जननी जने तो भक्त जने दाता जने अशूर एक तर आईने जन्म द्यावा तर कोणाला द्यावा माहितीये की एखाद्या भक्ताला जन्म द्यावा महाराज एक जण म्हणे महाराज आमच्याकडे काहीच नाही फक्त गळ्यात माळे डोक्याला टिळा टाळ वगैरे ग्रंथ वगैरे घरात लईच गरीब अरे गरीब नाही सगळ्या श्रीमंत आहे तू या सध्याच्या युगामध्ये विठाला विठाला आता हे जे बिना लग्नवाले ना टोनगे यांनी देव काढा 3 बाणाचा देव 3 बाणाच्या देवाला गेलं का म्हणे तिथं जाऊन पाणी थोडस अंगोर अरे 40 वर्ष झाला तर काय पाणी घेतो आता मडकं फिरायची वेळ झाली 3 बाणाच्या देवाकडे जाते त्याचेच गाणे चालू झाले आता 3 बाणाचा देव हाय महाभारतातला देव बाबा 3 बाणाच्या देवाकडे लोक जातात बघा पण मी आवर्जून सांगतो 3 बाणाच्या देवाकडे एखाद्याचं लग्न जर जमत नसलं ना पोरांनो तुम्हाला पुढच्या पिढीत जर हे वाटत असेल ना तर आताच आमच्या वैष्णवाच्या टोळीत या कारण पुढे चालून या मावल्या मतदान त्यालाच देणार आहे ज्याच्या डोक्याला भुक्का आहे विठाला असणाऱ्या वैष्णवामध्ये भेव नाही महाराज म्हणून पोटापुरतं का पण लक्ष काय राम वानरांनो मला दत्तगुरूच्या मातेचा एकच संदेश आहे काय तुमचं लक्ष राम असावं तुमचं लक्ष दुसरं नसावं हनुमानजीला हे जे शिकवलं ना हे कोणी शिकवलं हे अनुसया मातेचं तत्वज्ञान असणाऱ्या चंद्रमा ऋषी पासून असणाऱ्या आलकुटपर्यंत संपाती दादापर्यंत आणि संपाती दादांनी हा उपदेश दिला हनुमान जर तुम्हाला भक्ती मिळवायची ना ज्याला भक्ती मिळवायची ना त्याला हनुमान व्हावं लागेल ज्याला भक्ती मिळवायची ज्याला शांती मिळवायची त्याला हनुमान व्हावं लागेल या युगात ध्यानात ठेवा ही नुसती गाथा या युगातली समजू नका गाथा कलियुगातली नाही ही प्रत्येक युगातला सार आहे कारण महाराज म्हणतात जेवढे काही अवतार झाले ना त्या प्रत्येक अवतारामध्ये मी त्यांच्या सोबत आहे त्या अवतारासोबत
महाराज म्हणतात जेवढे अवतार झाले त्या अवताराच्या सोबत आहे. तुम्हाला दत्तगुरूंचं तत्वज्ञान सांगतो. ज्याला जायचं असेल शांती भक्ती मिळवायची त्याला हनुमान व्हावं लागेल. त्या अंजनी मातेला अनेक मान होते बघा. आपल्याला बी मान राहतात ना, काही काही मान उड्या मारतात महाराज. कीर्तनात आलो तिकडचं मान इकडं काय लागायचं रे. कीर्तनात मानच नसतो. कीर्तनात फक्त एकच मान असतो, पांडुरंगाला, देवाला मान असतो. काही काही महाराज अरे कीर्तनात आम्ही गेलो ते बाबा आमच्याकडे पाहिलं बी नाही. बाबा त्यासाठीच कीर्तनकार झाला बहुताकडे पाहिला. आता दुर्बिणीने तिथं बसलं का वर एक टावर लावतो आश्रमात, तिथून दुर्बिणीने पाहत जाईल तुला. लय चंद्र दिसतोय. विठाला विठाला बघा तत्वज्ञान कसं निघतंय महाराज. त्या अंजनीच्या पोटाला बरेच मान होते हरिबाबा. तिथं जर वानर पुराणातून जर काढलं ना, अंजनीची जनात रमत नाही, त्या अंजनीच्या पोटाला बरेच मान होतं. एक होता शक्तिमान, त्याच्या पोराचं नाव आहे बरं का. हे गोल गोल फिरणारी ही मालिका त्या शक्तिमानच्या याच्यावरून काढली, पण तिच्या पोराचं नाव आहे शक्तिमान. तिला त्याच्या शक्तीवर गर्व होता शक्तिमानला. दुसरा मुलगा आहे त्या अंजनीचा, त्याचं नाव आहे वीर्यवान, त्याला तिच्या पुरुषार्थावर गर्व होता. अंशुमान, धृतिमान, एका मुलाचं नाव आहे गतिमान, त्याला इतका पळाच इतका वेग होता का तू म्हणायचा आपल्यासारखा वेग जगात कोणाला नाही गड्या. विठाला हे सगळे मान तिच्या पोटाला होते. सगळ्या मानाने घर भरलेलं होतं, पण समाधान नव्हतं तिच्याकडे. का या मानाने काय केलं होतं, तिला घडोघडी दुःखित केलेलं होतं. कोणाला? अंजनी मातेला. म्हणून शंकराची साधना केली आणि शंकराची साधना करून म्हणे हे भोलेनाथा, हे महादेवा, हे मानाने लई ताप दिला रे मला. जर द्यायचा असेल तर एक असा दे की या मानाला हनन करेल. म्हणून हनुमान. विठाला म्हणून या असणाऱ्या संपाती दादाने काय केलं, गोड अशा पद्धतीचा उपदेश केला आणि पोटापुरतं काम करा. लक्ष राम ठेवा वानरांनो, लक्ष राम ठेवा. जर राम जर लक्ष ठेवलं तर तुमच्या जीवनाची कृतकृत्यता आहे ध्यानात ठेवा. आणि म्हणून त्या ठिकाणी माझे जगद्गुरु तुकोबराय त्यांनी प्रमाण दिलं ना, जेवढे जेवढे अवतार झाले माझे तुकोबराय तिथं होते. म्हणून संपाती दादाकडे आलेला जो तत्वज्ञानाचा उपदेश आहे चंद्रमा ऋषीचा अनुसया मातेपासून, म्हणून टपकन जगद्गुरु तुकोबराने पाय धरले आणि तिथं अभंग तयार झाला. हनुमान शरण तुम्हाला, शरण तुम्हाला. विठाला विठाला शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता.
जर भक्तीपर्यंत पोहोचायचे असेल तर वानरानं नुसते दात इचकून फळ खाऊ नका म्हणे. काय करा, हृदयात राम धारण करा आणि जानकी मातेपर्यंत पोहोचा. हा अभंग त्रेता युगात तयार झालेला. विठाला म्हणून भक्तीची वाट दाखवत असताना या अनुसया मातेपासून पुढे आली महाराज. ती त्रेता युगातली वाट. हा जो अभंग आहे हा त्रेता युगातला. का? कारण काय भक्तीच्या त्या वाटा, भक्तीच्या 9 वाटा त्या तुम्ही आम्हाला दाखवा. त्रिकुटाचं पर्वत शिखर तुम्ही पार करून तुम्ही आम्हाला दाखवा. ही जी भक्तीची वाट आली, या वाटेवरचा मुख्य जर कोणी जर वाटेवरचा दिवा असेल तर या अनुसया मातेचं तत्वज्ञान आहे महाराज. जगद्गुरु असणारे जे दत्तगुरु आहे त्यांचं तत्वज्ञान काम करतं बरं. म्हणून पोटापुरतं काम करा, लक्ष राम ठेवा हनुमानजी. आणि फक्त काय करा, जर ही वाट पार करायची असेल तर भजन करा. विठोबा वाट पार करायची असेल तर काय करा, चित्तामध्ये पांडुरंग धरा. अभंगाचं 3रं चरण. विठाला एक काम करा, ज्या प्रारब्धाने तुम्हाला जे दिलंय त्या प्रारब्धावर हेवा माना. हे प्रारब्ध माझं श्रेष्ठ आहे, बलवान आहे. मला या भक्तीच्या मार्गाचं योग्यतेचं मला ठरवलं. आता हे कीर्तन आहे बघा. कोणाला वाईट वाटलं तर वाटलं थोडासा आवाज वाढव. आवाज वाढायसारखंच बोलतोय मी जरा थोडं. हे कीर्तन आहे बघा. या कीर्तनाचा जर मी आदर केला ना या गादीचा तर तुम्ही माझा आदर करणार आहेत. बरोबर आहेत का नाही? बरोबर आहे का श्रोते सज्जनांनो? मला या गादीविषयी आदर पाहिजे. या गादीवर जर मी श्रद्धा ठेवली, मी या गादीशी जर इमानदार राहिलो तर तुम्ही माझं काहीतरी ऐकणार आहे. नाही तर कचरा होईल माणूस. म्हणून प्रारब्धावर काय करा, हेवा माना. वानरांनो, जर तुमच्या जीवनामध्ये जर भक्ती आली असेल तर त्या प्रारब्धावर हेवा माना. काय प्रारब्ध आहे धन्या? अरे रोज जाऊन आरशा पुढे उभं राहावं. मी तर सांगतो आवर्जून आमच्यासारखं नाही, आरशा पुढे उभं राहावं, स्वतःची पाठ थोपटून घ्यावी. अरे मला वैष्णव बनवलं, धन्य माझा जन्म. विठाला माझ्या गळ्यात माळ आहे, धन्य माझा जन्म. माझ्या डोक्यावर टिळा आहे, धन्य माझा जन्म. अरे दत्तगुरूचा पंचदिनी सप्ताह आहे, त्याच्यामध्ये 10 रुपयाची होईना माझी सेवा घडते, धन्य माझा जन्म. विठाला प्रारब्धी हेवा, जोडी देवाची ते सेवा. जे प्रारब्ध आपल्याला आले ना, जर प्रारब्धामध्ये हरिभाऊच्या प्रारब्धामध्ये गायीची सेवा आहे महाराज, आवर्जून हरिभाऊनी तर महाराज पाठी थोपटायला माणसं ठोर वाजणी महाराज, असं काम आहे. टाळ्या वाजवायचा आणि ह्या टाळ्या वाजवताना ध्यानातही ठेवायचं काय, तिथं गाय आपल्या मुठभर चाऱ्याची वाट पाहते महाराज. ते कधी म्हणले नाही कोणाला काय की मला ट्रक भरत चारा द्या असं म्हटले का कधी? मला ट्रॅक्टर भरत चारा द्या असं म्हटले का कधी? ते म्हणतायत काय, तुम्हाला जमल तेवढं करा, जमल तेवढं करा, माझी गाय तुमच्या चाऱ्याची वाट पाहते.
म्हणून प्रारब्ध हेवा. प्रारब्धाने जर तुम्हाला जर सेवा दिलेली असेल, प्रारब्धाने तुमच्या जीवनामध्ये जर चांगले दिवस चांगल्या ठिकाणी तुम्हाला जर आणून बसवला असेल ना, तर प्रारब्धाने काय करा, प्रारब्धाला धन्य तारे धन्य माझं प्रारब्ध रे, धन्य धन्य. तर रोजानी गेलो असतो तर बरेचशी खांदावं लागले असत्या लोकांच्या. विठाला म्हणून प्रारब्धावर हेवा करा, प्रारब्धाला चांगलं म्हणा. मला आणून बसवलं कुठं महाराज, या प्रारब्धाने. मी माझ्या प्रारब्धाला खूप धन्य मानतो महाराज. आवर्जून सांगतो तुम्हाला. हे इकडे मुली बसलेल्या आहेत, माझ्याकडे 1,500 मुली आहेत. 1,500 किती, 1,500 मुली. आधी कोणत्या ते तर ऐका, कशाला टाळ्या नका वाजवत जाऊ द्या ना ठेवा. 1,500 मुली स्वतः मी वेळ दिला. गावोगाव 28 गावामध्ये जाऊन लहान लेकरू जरी असलं तर त्या लेकराचा ऑनलाईन का होईना मी पाठ घेतो महाराज. आणि त्या लेकराला मी हनुमान चालीसा शिकवतो. त्या लेकराला मी एक तुकोबारायचा अभंग शिकवतो, एक त्याला श्लोक शिकवतो, मंत्र पुष्पांजली शिकवतो. त्या लेकराला बजरंग बली की जय म्हणायला लावतो. त्या मुलीला मी हनुमान महाराज की जय म्हणायला लावतो. का? कारण मी एक चित्रपट बघितलं होता. त्या चित्रपटामध्ये त्या असणाऱ्या मुलीचं काय झालं, दुसऱ्या असणाऱ्या जातीच्या मुलाशी लग्न झालं. त्याची ती असणारी मुलगी त्या मुलाच्या घरी गेली. नंतर कशी बशी ओढून आणली तर ती म्हणे, आई म्हणते अरे बेटा हमारे धर्म में ये नहीं चलता, हमारे धर्म में ये नहीं चलता. त्यावेळेस ती मुलगी आईला म्हटली होती, माँ तू बोलती है हिंदू रहो हिंदू रहो, हिंदू क्या होता है कभी तूने मुझे सिखाया? हे आई, अरे हिंदू कशाला म्हणतात, शिकवलंस का मला? काय उत्तर आहे आपल्याकडे बोला. कोणाकडे उत्तर असेल तर सांगा. बापाला हिंदू कशाला म्हणतात हे जर पोराला शिकवायचं असेल, बापाचा कमीत कमी हरिपाठ तर पाठ पाहिजे. आईला जर हिंदुत्व आपल्या पोरीला शिकवायचं असेल तर आईचे 4 श्लोक तर पाठ पाहिजे. दादा चुकताय का माझं? एक श्लोक तर आईचा पाठ पाहिजे. ते बघितलं कळवळा आला. अरे म्हणलं आपण लेकरासाठी काम करू, लेकरासाठी मी काम करतो. मुलींना तर शिकवतो. 4,500 मुलं पण आहे माझ्याकडं. गावोगाव जाऊन मी हनुमान चालीसेचा पाठ घेतो. का? प्रारब्धाने मला राम भक्त बनवलं. मी माझं काम योग्य करून जाणार महाराज. त्याच्यामध्ये थोडी कुचराई चालणार नाही. मला व्यासपीठाने स्वीकारलं नाही इथं तर या व्यासपीठाचा मी आदर करेल. या प्रारब्धी हेवा. मी अभंग सोडून बोलत नाही हरिभाऊ, तुम्ही जाणकार लोक आहेत गाथेच. प्रारब्धी हेवा जोडी देवाची ते सेवा. जर देवाची सेवा जर तुमच्या प्रारब्धामध्ये तुम्हाला जर आणलेली असेल ना महाराज, तुम्हाला जर आवर्जून सांगतो, सप्ताहाच्या मंडपात बसलेले घरी गेल्यानंतर आरशा पुढे जाऊन दोन्ही हाताने स्वतःची पाठ थोपटून घ्या. अरे धन्य धन्य मी कीर्तनात बसतोय, पेताळात तर बसत नाही. एक जणाला म्हणलं अरे माळ झालं, ते महाराज माळ नको. म्हणलं का? ते म्हणले नाही आमचं बसणं उठणं जरा विचित्र लोक. ते म्हणलं काय भूतात बसतो का काय तू? विठाला तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात त्या प्रारब्धाचा हेवा करा, त्या प्रारब्धाला माना, त्या प्रारब्धाला माना. विठाला प्रारब्धाला माना तुम्ही. त्या प्रारब्धाने तुम्हाला जर मंडपात बसवलं असेल, मी आवर्जून मावल्यांना माझं महाराष्ट्रभर माझा सर्वांना झेंडा वर करून माझ्या गुरुजीचं नाव आहे भारतानंद स्वामीजी महाराज. स्वामीजी म्हणतात बाबा तू किती मोठ्या स्टेजवर कीर्तन करतो, किती लोक तो आहे कीर्तनाला राहते, हे मला मान्य नाही. आमच्या स्वामीजीचं म्हणणे तुझ्या कीर्तनाला किती लय गर्दी राहते, कुठं काय ते मला मान्य नाही. मग मी विचारलं स्वामीजी मग तुम्हाला मान्य काय? ते म्हणे मला मान्य हे की तुम्ही किती लोकांना घरी जाऊन त्यांना शब्दाचे संस्कार देता, किती लोकांना शिकवता, किती लोकांना खरोखर तुम्ही त्या असणाऱ्या परमार्थाचं ज्ञान देता. म्हणलं नियम सांगा. त्यांनी मला नियम सांगितला हनुमान चालीस. मी चालू आहे, ज्यांना यायचं असेल प्रवाह चालू आहे. कोणी आवाज मारा महाराष्ट्रभर, स्वखर्चाने स्वतःच्या डिझेल पेट्रोलला मी 3 दिवस द्यायला तयार आहे हनुमान चालीसा मंडळासाठी. जर कोणाला जर करायचं, हे जे म्हणतात ना हिंदुत्व वाढवायचं, हिंदुत्व वाढवायचं, हिंदुत्व नुसत्या मोठ्याने डीजे वाजून वाढणार नाही. तुम्ही हा गैरसमज आहे महाराज. हिंदुत्व जर वाढायचं असेल तर विचार बलवान बनवावा लागेल. आणि विचार जर बलवान बनवा, नुसता बांधलेला होता राजा महाराज. मी त्या दिवशी आवर्जून बोललो काय, नुसत्या एखादा राजा जो असतो ना पानाचा विडा खाल्लेला आहे, लाख रुपयाची बेगड घातलेली त्या पानामध्ये, आणि लाख रुपयाचा विडा खाऊन बसलेला आहे मोठ्या सिंहासनावर कोण राजा, आणि हा 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 त्याच्या तोंडातला विडा थोक्यातून बाहेर निघू राहिला.
त्याला कोणी राजा म्हणत नाही. राजा म्हणतात कोणाला माहितीये का? अरे हत्तीच्या साखळ दंडाने बांधला जात होता. अंग बोकडासारखं सोलावं तसं अंग सोललं जात होतं. आणि ते अंग सोलत असताना जवळचा कवी रडत होता आणि कवी म्हणत होता, ए राजा, बहुत हुए आज तक लेकिन तेरे जैसा होगा नहीं. हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. याला राजा म्हणतात, याला राजा. नुसता मोठ्या सिंहासनावर बसलेला राजा नाही म्हणत. म्हणून आज तिकडे जर गेलो ना, ते तुमच्याकडे राजे किती झाले आम्हाला माहित नाही. फक्त आम्हाला 2 राजा माहिती, 2 छत्रपती माहिती. एक शिवाजी महाराज आणि दुसरा आहे शंभू राजा. हेवा, या प्रारब्धावर हेवा कर. मागच्या जन्मामध्ये जर पुण्य केलेलं असेल ना, तर त्या प्रवाहाने तुला कीर्तनात आणून बसवलं. त्या मागच्या जन्मामध्ये जर चांगलं केलं असेल तर तुला इथं आणून पोहोचवलं त्याने. प्रारब्धी हेवा, जोडी देवाची ते सेवा. बाबा, तुला जर भक्ती मिळवायची असेल तर प्रारब्धाला धन्य कोणी कोसत बसू नका महाराज. ज्याचे 2 हात चांगले, 2 डोळे चांगले, 2 कान चांगले, अंतःकरणामध्ये चिंतन करण्याची ताकद आहे. कधी संपत्तीसाठी स्वतःला खाली घेऊ नका तुम्ही, कृपया सांगतो. संपत्ती येते जाते. नाही तरी कोरोनात काय झालं, ते इटलीमध्ये असं सांगतात की कोरोनाच्या काळात पैशाचे बंडल घ्यायचे, रस्त्यावर फेकायचे. का रे बाबा, का रस्त्यावर फेकतायत बंडल? ते ना हो, विषय असा आहे, ज्यांच्यासाठी कमवलं ना तेच नाही राहिले हो. काय काम आहे ती संपत्ती? म्हणून संपत्तीवर स्वतःला खाली घेऊ नकोस धन्या. कोणाच्या समोर मानासाठी, पानासाठी, 4 पैशासाठी खाली येऊ नको. प्रारब्धी हेवा, जोडी देवाची ती सेवा. जर देवाची सेवा जर प्रारब्धाने जर दिली असेल ना महाराज, कुत्रे इमानदारीने सेवा करतात. आवर्जून सांगतो, कुत्रे. आळंदीमध्ये एक कुत्रे आहे, ते कुत्र रोज संध्याकाळी समाधीच्या महाआरतीला इमानदारीनं येऊन असं गप्प बसलेलं असतं. का? त्याला माहिती माझं प्रारब्ध जरी कुत्र्याचं असलं पण माझं भाग्य एवढे, मी कुत्रा लोकांच्या दारात नाही, मी माऊलीचा कुत्रा आहे. म्हणून प्रारब्धाला आवर्जून दत्त जन्मानिमित्त मी तुम्हाला सांगतो, ढोरकुले परिवारांची खूप दिवसाची इच्छा होती. माऊली महाराज तुम्हाला बोलवायचं, तुम्हाला बोला. आमचे राम हरी भाऊ हे भाऊ यांची इच्छा होती, महाराज तुम्ही जे 27 गाव केले ना, 28वं गाव आमच्या या नजीक बाबुळगावला घ्या हनुमान चालीसेत जोडून. तुम्हाला जर खरोखर हे गाव जर जोडायचं असेल हनुमान चालीसेसाठी, कधी बोलवा, तुमच्यासाठी तयार आहे. कारण तुम्ही लोक चांगली माणसं आहेत. सद्गुरूचा संदेश आहे काय? प्रारब्धाला दोष देत बसू नका धन्या, बसू नका दोष देत. आणि त्या प्रारब्धावर काय करा? धन्य मी मानीन आपुले संचित. आपलं संचित प्रारब्ध धन्य माना. जर मी कीर्तनामध्ये, कीर्तनाच्या मंडपात येण्याची माझी जर खरोखर योग्यता आहे, म्हणून मी आवर्जून सांगतो, या मंडपामध्ये हे जो 5 दिवसाचा सप्ताह, याच्यामध्ये एखादा गरीबाचं पोरग जर वाढीत असलं ना, तर त्या वाढणाऱ्या पोरांनी सुद्धा म्हणू, अरे खासदाराची ठेप नाही तेवढा मोठा भाग्यवाने. खासदाराला कोणत्या मंत्र्याला कधी भेटायचं? ही सेवा, प्रारब्धी हेवा. अरे जोडी देवाची ते सेवा. पण मी आवर्जून सांगत असतो, आमचे वाणी महाराज म्हणतात, ज्या पोरांचे लग्न होत नाही ना त्यांनी पत्रवाळ्या उचलीत जावं मंडपात. आज जेवण असतं की आज पत्रवाळ्या उचलायला येतील भरपूर. थोडा असल्यासारखं केलं बाबा तुम्ही, आनंद आहे. म्हणून प्रारब्धाने भजन येत असेल तर काय करा? भजन करा. कसं करा? चला हात वर करा. हो रघुपती राघव राजा राम
तुम्हाला लय म्हणता येतं, काही गैरसमज आपली म्हणता येत पाहिजे तुम्हाला. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. जय हो. रघुपती राम काय मेनू काय मेनू ते निळ्या कपड्यावाले त्या पोराने हात वर केला ना महाराज, इथं त्याचा इतका आनंद पाहून आज मला असं वाटतं माझं आजचं कीर्तन यशस्वी झालं. हे पाहिजे आम्हाला महाराज, हे पाहिजे. काय धर्मासाठी हा आवाज पाहिजे. आणखीनचा थोडा जोरात जमल का? जमन जमन. जर ते म्हणले असते ना कीर्तनात जो मोठ्याने गर्जना देतो ना त्याला आपण लाडकी बहीण देऊ, भाऊ कासा ना देऊ. यस, तुम्हाला बाजून लटून येईनच ना ती घातल्या असत्या. जमल का मोठे? प्रभू रामचंद्र भगवान की हनुमान जी महाराज की जय श्रीराम. याला धर्म म्हणतात. तुला या धर्मापर्यंत जर पोहोचायचं असेल, बळ बुद्धी सगळं लाव आणि पोहोच शेवटचं चल. तू का माने बळा
शेवटच्या चरणामध्ये सांगतायत बळ बुद्धी सर्व लाव आणि देवाच्या कारणी लाग आणि रामाला प्राप्त करून घे, याच्यामध्ये जीवनाची इति कर्तव्यता आहे. नाहीतर प्रारब्धाने आयुष्य जायला वेळ लागत नाही, दिवस जायला जवानी जायला वेळ लागत नाही. महत्वाचा काळ निघून जातो कशामध्ये? फापट पसाऱ्यामध्ये. म्हणून बाबा काय कर, देवाच्या चिंतनाला लाग. अशा पद्धतीचा हा अभंग अनुसया मातेचे चिरंजीव असणारे दत्तगुरूचे भाऊ चंद्रमा ऋषी, त्यांचा संदेश मी आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. दत्तगुरूंचा संदेश सांगण्याचा दिवस उद्याचा आहे, म्हणून दत्तगुरू त्यांचे बंधू आहेत. गोड अशा पद्धतीचं हे दाम्पत्य ज्याने या भारतभूमीला संस्कार दिले, अशा दाम्पत्याला वंदन एकाच दृष्टीनं शोभतं. ते कसं? तर हात वर करा आणि एकदा परत दिगंबरा अशा पद्धतीचे 24 गुरुदत्त भगवंताने दिले. भागवतामध्ये शेवटच्या भागामध्ये त्याचा उल्लेख आपल्याला सापडतो. अशा 24 गुरूंचे असणारे देणारे दत्तगुरु भगवान त्यांच्या चरणी ही सेवा अर्पण करण्याच्या अगोदर डाव्या हाताला हरिगुरु असणारे सोपान बाबा, पलीकडे असणारे गुरुजी, इकडं उजव्या हाताला असणारे गुरुजी, सर्व साधक मंडळी, आळंदीकर मंडळी, थोर विद्वान मंडळी, पाठीमाग असणारी वैष्णव मंडळी, गायक वृंद, या सर्वांनी गोड अशा पद्धतीच्या आपल्या या कीर्तनाला मला भरपूर साथ केली, भरपूर प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि डाव्या हाताला खरोखर साऊंड सिस्टीम कुठले ना चापडगाव वाले भाऊ, चापडगाव हे भाग लय प्रसिद्ध आहे बघा. कीर्तना काय लागतं ते त्यांना कळते महाराज. एकदा टाळ्या वाजवा. ज्याला कीर्तनाचे पोषिंदे म्हणतात, असे माणसं जर असले ना तर कीर्तनाचं पोषण होतं महाराज. गाणाऱ्याला जसं पाहिजे तसं वाजवणारा, सर्वांना जे पाहिजे ते. आपण पहिली पंगत आहे ना रोज तुम्ही वाढता. या वैष्णवाची पंगत अगोदर होती कीर्तनात. कोणती? ही सर्व वाढायची. आणि ते तुमचं असणार काय? अन्न कोठार, याच्यातून ज्याला जे जाया पाहिजे ते आहे. जाय विको पाहिजे तरी आहे रे. बेस तो ट्रबल जाय तर ते बी आहे रे. सर्व काही त्यांच्याकडे. गोड पाठीमाग वैष्णव मंडळी आपण गोड अशा पद्धतीचं हे नियोजन करतात. आणि का न करावं? हे गोड नियोजन काय? कारण साखर कारखान्याच्या जवळचं नियोजन आहे. त्याच्यामुळे गोडवा याच्यामध्ये असणारच. साखर कारखान्याचं जवळचं नियोजन कडू कसं होईल? आणि म्हणून गोडवा या नियोजनाला आहे. परत फुले परिवाराने या ठिकाणी मला आमंत्रित केलं, त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. आणि ध्यानात ठेवा, आवर्जून सांगतो बरं का, कीर्तन व्याख्यान नाही, आवर्जून सांगतो. आजच आपल्या घरातले जे बाळ आहेत ना त्यांना एखादा श्लोक शिकवा, एखादा अभंग शिकवा, एखादं काहीतरी देवाचं गाणं शिकवा. नाहीतर काळ निघून जाईल आणि बापाला म्हणे पप्पा मला काय हिंदू म्हणून शिकलं, तो ऐकत तरी होतं का? म्हणून आपल्या लेकर नसल शिकवणं होत. आमच्या सारखे जे हिंडतात ना गावोगाव त्यांना म्हणा बाबा आमच्या लेकराला शिकवा. त्यांनी शिकवणं हे त्याचं काम आहे. हे संस्थेचं काम आहे. वारकरी शिक्षण संस्थेचं शहाणं करणं हे काम आहे. म्हणून आपल्या लेकराला शिकवा महाराज. आपल्या कृपया आवर्जून सांगतो, नुसते वर्गण्या देऊन नुसते फटाके तोफा वाजून धर्म वाढत नसतो. कृपया हे दिसू राहिलो ना एवढं लय मजा मानू नका याच्यात महाराज. एका बाजूने तेवढं पोखरण्याचंही काम चालू आहे बघायला, याच्यावर आघातही तेवढेच चालू आहे बघा. नुसती रॅली निघाली तर दिल्लीत बॉम्बस्फोट होता, याच्यावर विचार करा काय. नुसती रॅली निघाली राम भक्ताची, दिल्लीत बॉम्ब वाजायला लागले का? महाराज दिसतं एवढं सोपं नाही. म्हणून विनंती सर्वांना आपल्या लेकरावर संस्कार करा. विठ्ठल जय जय विठ्ठल.